आज आपण पाहत आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ शहरामध्ये प्रामुख्याने कोणत्याही ठिकाणी तुम्ही जा, फार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गाटा साचलेला आहे। रस्त्यावर जात असताना अनेक लोक पडतात। आज मी अचानकच या ठिकाणी पुष्पकुंज सोसायटी, ओम कॉलनी या ठिकाणी मला एका कामानिमित्ताने मी जात असताना पाहिलं की मोठ्या प्रमाणात मध्यवर्ती बँक आहे, मध्यवर्ती बँकेच्या मागच्या साईडला मोठ्या प्रमाणात इथे या ठिकाणी गाटा साचलेला आहे, पाणी साचलेलं आहे। 2 वर्षापासून नगरपालिकेचा भोंगळा कारभार आम्ही बघतोय। 2 वर्षापासून इथं अंडरग्राऊंडचे त्यांनी पाईप टाकलेले आहे, ड्रेनाईजचे पाईप टाकले, पण ड्रेनाईजचे पाईप टाकल्याच्या नंतर त्यांनी उचल केली, पण नंतर ते रस्त्याचं काम व्यवस्थित केलेलं नाही, तसंच ठेवलेलं आहे। या ठिकाणच्या काल ज्या 2-4 मुली पडल्या होत्या त्यांना उचलण्यासाठी आमच्या आजूबाजूचे परिसरातले मुलं गेले आणि त्या मुलींना उचललं। एक लक्षात ठेवा, असा जर भोंगळा कारभार या 29 प्रभागमध्ये होत असेल तर प्रशासकीय यंत्रणा नगरपालिकेची झोपली आहे का, असा माझा सवाल नगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला आहे का। तुम्ही जागे व्हा, झोपला असेल तर जागे व्हा। प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। एवढ्या 4-5 दिवसात जर पाणी साचलेलं असेल तर 4 महिन्याचा पाऊस आहे। 4 महिन्यात यवतमाळ शहरातील लोक वाहून जाण्याची शक्यता आहे। म्हणून झोपलेले नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, नगरपालिकेच्या अध्यक्ष मॅडम, आपण अध्यक्ष आहात, एक सुशिक्षित महिला आहात, आपणास नम्र विनंती की आपण थोडासा फेरफटका गावामध्ये मारा की मोठ्या प्रमाणात नाल्या साचलेल्या आहे, नाल्याचं पाणी नाही काढलेलं आहे। त्याच्यानंतर रस्त्यावरून मुली जाताना, शाळकरी मुली जाताना पडतात। आपण रिक्वेस्ट करते मी तुम्हाला, फिरा थोडंसं शहरामध्ये, कुठं कुठं पाणी साचलेलं आहे तुम्ही पहा, फिरा स्वतः, तेव्हा तुम्हाला अनुभव येईल की महिलांना, माझ्या पुरुषांना फिरताना कसा त्रास होतो। म्हणून प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे, मी तुम्हाला आवाहन करते। जय हिंद, जय महाराष्ट्र।